भंडारा येथे स्थानिक विश्रामगृहापासून त्रिमूर्ती चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने सत्ताधारी पक्षाविरोधात रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरवर जोडो मारो आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारचा निषेध नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळल्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात आले। या निषेध आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, धनंजय तिरपुडे, मनोज बागडे, जिल्हा परिषद सभापती मदन रामटेके, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, सागर गणवीर, राज कपूर राऊत, बालू ठावकर, सुभाष आजबले, प्यारेलाल वाघमारे, बिट्टू सुखदेवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेश डहारे, नरेंद्र पहाडे, दीपक गजबिये, अरविंद पडोळे, ललित बोंद्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अजय मेश्राम, इंजिनियर संजय नासले, माधव नारनवरे, यशवंत भोये आदी कार्यकर्ते उपस्थित होते। भाऊ, काय सांगाल आजच्या आंदोलनाबद्दल? तर आंदोलनामध्ये जे प्रकार घडला की अवघ्या 8 महिन्यामध्ये तो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की एवढ्या मोठ्या घटना जर घडल्या आणि त्या महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये ह्या पद्धतीचं काम झालं, कोणत्या पद्धतीने अनियंत्रित झाली, भ्रष्टाचार झाला असावा निश्चित सिद्ध होते। महाराजांचा पुतळा पडणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तर हृदयस्थानीय जनतेच्या अशा परिस्थितीमध्ये जरी घटना घडली तर या विशेष महाराष्ट्रातील जनतेला माफ करणार नाही। आणि काल महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईला विराट मोर्चा झाला, जोडेमारे आंदोलन झालं। आज जिल्हा स्तरावरती भंडारा सुद्धा होत आहे आणि या ठिकाणी एक जो प्रतिसाद आहे खऱ्या अर्थानं महाराज यांचे आदर्श आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।